जेलरोड पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे मागील 2 महिन्यांपासून मोटारसायकल चोरीचे एकूण 6 गुन्हे दाखल करण्यात आले होते। सदर गुन्ह्याचा तपास करण्याकामी गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार यांना पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे व सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 श्री प्रताप पोमण यांनी गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते। दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी जेलरोड पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल युवराज गायकवाड व कॉन्स्टेबल उमेश सावंत यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाल्यावरून एक विधी संघर्षग्रस्त बालक चोरी केलेली मोटारसायकलची विक्री करण्यास हिंदू स्मशानभूमी अक्कलकोट रोड शांती चौक सोलापूर येथे आला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यावरून जेलरोड पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व पथकातील अंमलदार हे त्या ठिकाणी जाऊन सापळा लावला असता त्या ठिकाणी एक विधी संघर्षग्रस्त बालक मिळून आला। त्याच्याकडून जेलरोड पोलीस ठाण्याकडील एकूण 5 मोटारसायकली, MIDC पोलीस ठाण्याकडील 1 मोटारसायकल तसेच आरोपी नामे एजाज अहमद युसुफ बागवान राहणार विजापूर बेस शुक्रवार पेठ सोलापूर याच्या ताब्यातून 1 मोटारसायकल, मंगळवेढा पोलीस ठाण्याकडील 1 मोटारसायकल असे एकूण 8 मोटारसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत। सदर मोटारसायकलची एकूण किंमत रुपये 3,30,000 इतकी असून ते जप्त करण्यात आलेले आहेत। जेलरोड पोलीस ठाण्याकडील व MIDC पोलीस ठाण्याकडील पुढील गुन्हे उघडकीस करण्यात आलेले आहेत। जेलरोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 477/2025 BNS कलम 303(2) प्रमाणे MH13CA 7597 मोटरसायकल, MH13BK 759, MH13BY 7853, MH13EB 1366, MH13CD 1211, MH13DC 7556, MH13CZ 1474 व मंगळवेढा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 758/2025 BNS कलम 303(2) याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे।